कालपासून जे सीएनजी स्टेशन्स पंप्स बंद आहेत त्या संदर्भातले अपडेट पाहणार आहोत। महत्त्वाचे अपडेट मुंबईमधील वडाळा सिटीमधील सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा काही प्रमाणावर सुरू झालेला आहे। महानगर गॅसकडून अद्यापही या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मात्र कालपासून बंद असलेला सीएनजीचा पुरवठा काही प्रमाणावर आता सुरू झाल्याची माहिती आहे। आरसीएफ कंपाऊंड मधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये हा बिघाड झालेला होता आणि या बिघाडामुळे सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा प्रभावित झालेला होता। अनेक सीएनजी पंपांवर अजूनही वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळतात आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबतच। संदीप, काही प्रमाणावर काही ठिकाणी हा पुरवठा सुरळीत होण्याची माहिती मिळते, मात्र अशी कोणकोणती ठिकाणं आहेत आणि आता सध्या रोडवर किंवा सीएनजी स्टेशन्सवर सीएनजी पंपांवर काय परिस्थिती आहे? आरसीएफ कंपाऊंड मध्ये काल दुपारी खरं तर बिघाड झालेला होता आणि त्यानंतर जवळपास 1:30-2 वाजल्यापासून म्हणजे काल दुपारी 1:30-2 वाजल्यापासून सीएनजीचा पुरवठा आहे तो प्रभावित झालेला होता। बऱ्यापैकी अनेक ठिकाणी सीएनजी पंप जे होते ते बंद पडलेले होते आणि त्यानंतरची मी सध्याची परिस्थिती दाखवतोय। वडाळा इथं जे सिटी गेट स्टेशन आहे म्हणजे जिथं गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला होता आरसीएफ कंपाऊंड मध्ये, त्याचा परिणाम वडाळ्यातल्या या सिटी गेट स्टेशनच्या म्हणजे केंद्र जे आहे तिथं झालेला होता आणि त्यामुळे इथूनच सगळ्या मुंबईतल्या इतर सीएनजी पंपांना ऑनलाईन पद्धतीनं हा सगळा पुरवठा जो आहे तो केला जातोय। मात्र सध्या आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काही प्रमाणामध्ये पुरवठा सुरळीत झालेला आहे असं समजतंय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाहनांच्या या रांगा जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत ही वाहनांची रांग लागली आहे। दुसऱ्या बाजूला आपण म्हणजे डबल रांग आहे, पलीकडून जाणारी वाहनं परत फिरून याच रांगेमधून येत आहेत आणि महानगरचा जो मुख्य पंप आहे तिथली परिस्थिती मी दाखवतो। सध्या काही प्रमाणामध्ये म्हणजे प्रेशर कमी असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र जे वाहनधारक ही सगळी प्रतीक्षा करत होते, वाट बघत होते सीएनजी पंप कधी चालू होणार, ते आता काही प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय ऑटो, टॅक्सी असेल आणि इतर खासगी वाहनधारक सगळे असतील त्या आता वाहनांमध्ये अशा पद्धतीने हा सीएनजी भरला जातोय। अजूनही गेलकडून किंवा महानगरकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही आहे की सीएनजी सुरळीत सुरू झालेला आहे असं, मात्र सध्या आपण पाहतोय ह्या सगळ्या वाहनांमध्ये अशा पद्धतीनं हा सीएनजी आहे तो भरला जातोय। त्यामुळे काही प्रमाणामध्ये हा दिलासा मिळालेला आहे असं म्हणता येईल। अनेक वाहनधारक जे आहेत ते दुपारपासून सीएनजी पंपावर थांबून होते आणि त्याचा परिणाम अनेक टॅक्सी चालक, ओला उबर असतील म्हणजे ऍपद्वारे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत त्या सगळ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला होता। मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार काही प्रमाणामध्ये अनेक सीएनजी पंपांवर आता सीएनजी उपलब्ध होतोय, त्यामुळे दुपारपर्यंत हा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। मात्र अधिकृत घोषणा महानगर गॅसकडून अजूनही करण्यात आलेली नाही आहे। अगदी अधिकृत घोषणेकडे लक्ष असेल। अपडेट्स घेत राहू। धन्यवाद संदीप, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।